तर नमस्कार मित्रांनो, कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले, ती म्हणजेचा फणसाचे घावणे कसे बनवतात ते आज तुमका दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। पहिलं आपण ताजो रसाळ फणस काढून घेऊया। हा बघा रसाळ फणसाचं झाड, हे बघा एका फणस पण मस्त असे भरपूर धरले। आता ह्याच्यातलं मी एक पिको फणस काढून घेते। होय बघा मी फणस काढून घेतलंय। आता ह्या फणसातले आपण गरे काढून घेऊया। होय बघा मस्त असो रसाळ फणस पिकला, मस्त असे पिवळे पिवळे गरे दिसतात बघा। आता आपण हे गरे काढून घेऊया। तुम्ही कधी फणसाच्या गऱ्याचे घावणे कधी खाल्लात काय? नाही ना? तर हे घावणे एकदा नक्की करून बघा, तुमका खूपच आवडतील। होय बघा मी जास्त असे गरे घेतले नाही। आता हे गऱ्यातले आपण बिये काढून घेऊया। हे बघा हे फणसाचे बिये काढलेले तुम्ही उकडून पण खाऊ शकता, खूप सुंदर लागतात। होय मी 1 कप फणसाचे गरे घेतले। होय बघा मी एक मिक्सरचा भांडा घेतलाय, त्याच्यात हे मी फणसाचे गरे ओतून घेते। आता होय मी अर्धा कप ताजा किसलेला खोबरा टाकून घेते। आता त्याच्यात मी गूळ टाकून घेते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त पण करू शकता। आणि अर्धा चमचा वेलची पावडर आणि चवीनुसार मीठ। आता ह्या आपण मिक्सरला बारीक लावून घेऊया। ह्या मिक्सरला लावताना तुम्ही ह्याच्यात थोडासा पाणी घालून मिक्सरला लावलात तरी चालत। होय बघा मस्त अशी पेस्ट झाली आहे। आता ह्या मिश्रण मी एका भांड्यात ओतून घेते। होय बघा मी हा सगळं मिश्रण एका भांड्यात ओतून घेतलंय। आता ह्याच्यात मी 3 कप तांदळाचा पीठ ओतून घेते। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसत तर तुम्ही रात्री तांदूळ भिजत ठेवा आणि ते तुम्ही मिक्सरला लावलात आणि मग घावणे काढलात तरी चालेल। आता ह्याच्यात मी पाणी ओतून घेते। जसं आपण आंबोळे पीठ ठेवतो ना, सेम तसंच पातळ ठेवायचं आहे पीठ। हे एकदम पातळ करायचं नाही, नाहीतर हे घावणे येतले नाही। आता होय बघा हे मिश्रण मी चांगलं मिक्स करून घेते। होय बघा मी हा मिश्रण चांगला मिक्स करून घेतलंय। आता आपण याचे घावणे काढून घेऊया। होय चुलीत बघा मस्त अशी आग झाल्या, त्याच्यावर मी भिडा ठेवते। घावण्यात जो भिडा ठेवतो त्यात ठेवायचा। आता हे का मी भिड्यात तेल लावून घेते। लक्षात ठेवा जर तुम्ही गॅसवर करत असाल तर गॅस मीडियम ठेवायची आणि मग हे घावणे काढायचे, नाही तर हे घावणे करापतले। आता हे बघा आपण पोळी करतो ना, तसं पीठ टाकायचं आणि चमच्यान गोल पातळ असा फिरून घ्यायचा। समजा जर तुमचे घावणे येत नसतील तर काय करायचं तर आपण सांगते। जर आपण मिश्रण केलं ना त्या एका भांड्यात थोडासा घ्यायचा, त्याच्यात तांदळाचा पीठ अजून टाकायचा आणि पाणी घालायचं आणि मिक्स करून काढायचे। तुमचे असे घावणे नक्कीच येतील। आता हे बघा आता हे घावणं मी पलटी करून घेते। तुम्ही हे घावणे रसासोबत, चायसोबत किंवा दह्यासोबत पण खाऊ शकता आणि असेच पण तुम्ही खाऊ शकता।
तर असे घावणे एकदा तरी नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगू विसरू नका कसे झाले आहेत ते. तर हे बघा मस्त असं एक घावणं झालं. आता मी परत दुसरं एक घावणं तुमका दाखवते. आणि हे घावणे लहान मुला आवडीन खातात. तर तुमका हे रसाळ फणसाचे घावणे कसे वाटले तर कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडला असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.